विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। सांगली शहरातील मराठा समाज भवन जवळ आज 20 जुलै सकाळी 6:30 वाजता एसटी बसचा भीषण अपघात घडला। ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराने अचानक बस समोर वाहन आणल्याने चालकाने बस वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र वेगात असलेल्या बसचा तोल गेल्यामुळे ती थेट रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळली। अपघाताच्या तीव्रतेमुळे झाडही उन्मळून बसवर कोसळला। या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुदैवाने बसमधील प्रवाशांना फारशी इजा झाली नाही, मात्र बस आणि झाड दोनही रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले। स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला। गेल्या महिन्यातही याच परिसरात अशाच प्रकारचा अपघात झाला होता, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी अधिकृत गतिरोधक, स्पीड ब्रेकर आणि सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली होती। सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होती। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।